नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तुमचा आवडता अँकर जितेंद्र जोशी करतोय तुमचं स्वागत. आणि कार्यक्रम आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. आजपर्यंत इथे अनेक लोकांनी इतके जबरदस्त परफॉर्मन्स दिलेले आहेत आणि त्यांना जबरदस्त दाद मिळाली प्रेक्षकांकडून आणि आमच्या परीक्षकांकडून. आधी त्या परीक्षकांचं स्वागत करूया. मकरंद देशपांडे सर आणि मुग्धा गोडसे मॅडम. आज काय ना, आज खूप मस्ती होणार आहे बरं का रसिक हो. आज मजा येणार आहे, धमाल. कारण आज कोणीही पदकं देणार नाही. आज जरी हे परीक्षक आजपर्यंत होते तरी आज हे परीक्षक नाहीत, आज हे मित्र आहेत. आज घडणार काय आहे तर आजपर्यंत आपल्या या स्पर्धक संघांनी जे जे परफॉर्मन्सेस केलेले आहेत, जी सादरीकरणं केलेली आहेत, त्यातनं त्यांनीच स्वतःच एक सादरीकरण निवडायचंय आणि पुन्हा एकदा सादर करायचंय. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मी बोलवतो त्या ग्रुपला ज्या ग्रुपने इथे येऊन जादू केली, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि व्यायामाची महती पुन्हा एकदा सगळ्यांना पटवून दिली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मुंबईहून येत आहे मिहीर खेडेकर आणि त्यांचे सहकारी. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. गुण सागर जय कपीसति भुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति भुलोक उजागर रामदूत अतुलित बल धामा जन पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति भुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति भुलोक उजागर जन भरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजय कांधे मूंज जनेऊ साजय जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति भुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति भुलोक उजागर जय. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सुनबे को रसिया प्रभु चरित सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. यांच्या प्रवासाविषयी मला सांगा. खरं सांगू म्हणजे मी जेव्हा आपण हे प्रोग्रामला सुरुवात केली
वेगवेगळ्या कला बघून बघून मी पहिल्यांदा चकित झाले होते आणि त्याच कला किती वेगळ्या प्रकारे एक कलाकार मांडू शकतो ह्याची जाणीव मला मराठी पाऊल पडते पुढे मध्ये झालेली आहे. आणि ऍक्च्युली तुमच्या ग्रुपकडनं शिस्त हे मी घेऊन जाते. मकरंद सर, पहिल्यांदा जेव्हा त्याचं सादरीकरण झालं तेव्हा चांगलं वाटलं. नंतर नंतर ती मुलं वाढत गेली, तो अनुभव मोठा होत गेला. नंतर नंतर त्याच्यातली साहस दृश्य वाढली, तेव्हा माझ्या कल्पनेला मर्यादा आहेत त्या मला कळल्या की याच्याही पलीकडे काहीतरी होऊ शकतं या मल्लखांबावर. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा खूप मनापासून व्यायाम करा आणि तुम्ही सुदृढ राहा. थँक्यू. शतायुषी व्हा. थँक्यू.